हॅलो मैत्रिणींनो, आज आम्ही फिरायला गेलेलो आहोत 31 डिसेंबरची पार्टी करण्यासाठी स्काय सिटी मॉल बोरिवली येथे महाराजा भोग येथे. तर तिथे बघू शकता तुम्ही सर्विस किती मस्त आहे. ते आपले हात वॉश करण्यासाठी स्वतः ती येतात. तिथे आपले हात वॉश केल्यानंतर आपल्याला थाळी सर्व्ह करतात. त्या थाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स तसेच महाराष्ट्रीय जेवण जेवलो आम्ही. एकादशी होती म्हणून व्हेज जेवलेलो आहोत. तर खूप छान टेस्टी असे जेवण होते. अनलिमिटेड थाळी होती तिथे. मी, माझे 2 मुलं आणि मिस्टर आम्ही असे सर्वजण गेलेलो आहोत तिथे एन्जॉय करण्यासाठी. 31 डिसेंबरची पार्टी करण्यासाठी. तर मुलगा बघा किती हॅपी आहे. त्याच्यानंतर मग बाहेर जेवून झाल्यानंतर बाहेर आल्यावर आम्हाला तिथे चेअर दिसली, जी की तिथे तुम्ही फोटोशूट करू शकता. तर मुलांनी आणि मी तिथे फोटोशूट केलेले आहे. महाराजा भोगच्या इथे एक छानसा फोटो काढून आम्ही नंतर तिथून निघालेलो आहोत स्काय सिटी मॉल पूर्ण बघण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी. तर तिथून आल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिला तर थोडा मॉल फिरलो आणि नंतर फोटो वगैरे काढले आणि 8च्या नंतर तिथे भरपूर असा क्राउड येत होता. कारण 31st आहे तर 12 पर्यंत लोकांना थांबायचं होतं. आम्ही फोटोशूट वगैरे केला आणि तिथून मुलांना आम्ही टाईम झोनमध्ये घेऊन गेलो. तिथे मुलं टाईम झोनमधले गेम बघून एकदम खुश झाले आणि खूप सारे गेम त्यांनी तिथे एन्जॉय केले. त्यांना खुश बघून, त्यांचं ते एक्साइटमेंट बघून आम्हाला पण खूप आनंद झाला. आपण अशा पद्धतीने मुलांना खेळायला आणलं पाहिजे ॲक्चुअली बाहेर नेहमी-नेहमी आणि हे येतातच माझी मुलं. तर त्याच्यानंतर मग मॉलच्या इथून आम्ही टाईम झोनच्या इथून खाली आल्यानंतर तिथे परत 2026 ची फ्रेम बनवली होती. जिथे की एंट्री म्हणजे 2026 मध्ये एंट्री करण्यासाठी आपल्याला सेल्फी वगैरे काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी असं फ्रेम छान बनवली होती. तिथे पण आम्ही सर्वांनी फोटोशूट केलेला आहे आणि तिथे खूप मजा आली. कारण खूप जण असे फोटो काढण्यासाठी मला मला असं करत होते आणि 12 वाजण्याची वेळ झाली होती. तेवढ्यामध्ये 12 वाजल्यानंतर मॉलमध्ये एवढी लोकं होती, ती सगळी अननोन पर्सन होती एकमेकांसोबत. पण सर्वांनी हॅपी न्यू इयर असं करून मोठ्याने एकदम माहोल पूर्ण मॉलचा बदलून टाकला आणि खूप छान एन्जॉय झाल्यानंतर मी आणि माझा मुलगा रात्रीचे 1:30 वाजले होते. आम्ही निघालो तिथून आणि मज्जा आली.